मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर कद्रे. बुलेटिनची सुरुवात या मोठ्या बातमीने करूया. संतोष देशमुखांवरती अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे. कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आलेली आहे. ही महिला आडस इथे मनीषा अकुसकर, कळंब इकडे मनीषा बिडवे आणि मनीषा मनोज बियाणी, अंबाजोगाईकडे मनीषा राम उपाडे तर रत्नागिरीकडे मनीषा संजय गोंदवले या नावांनी वावरत होती, असा दावा दमानिया यांनी केलेला आहे. या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाली असून या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क आता लावले जात आहेत. दरम्यान अंजली दमानिया यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर न्यूज 18 लोकमतने काही वेळापूर्वी दमानिया यांच्याशी बातचीत केलेली असता त्यांनी महिला देशमुख प्रकरणातलीच असल्याचा दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्येच मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा आपल्याला खून देखील झाल्याची माहिती मिळते. मात्र हा खून नेमका कशामुळे झाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. ताई, तुम्ही एक सूचक असं ट्विट केलं आहे मनीषा बिडवे या महिलेबाबत. या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमका रोल काय होता किंवा या महिलेच्या खुनाची काय माहिती? कसं आहे की संतोष देशमुख यांना म्हणजे कराड अतिशय विकृत डोक्याचा आहे आणि तो अशा लोकांना कोणाला फ्रेम करा, कोणाला अडकवा अशी सगळी प्रकरणं खूप करायचा. तर असंच एक प्रकरण संतोष देशमुखांबरोबर करण्याचा त्यांनी कट रचला होता. म्हणजे त्याच्यासाठी ही महिला कळंबला तयार होती असं मी नाही तर सुरेश धस अनेक वेळा म्हणाले होते आणि धनंजय देशमुखांनी सुद्धा हे कन्फर्म केलं मला की ती कळंबला महिला तयार होती, यांची मारहाण करून त्यांना तिथे टाकण्यात येणार होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना रस्त्यात फेकून हे लोक फरार झाले होते. तर ही जी महिला होती, आता हिची चौकशी झाली होती की नाही, कारण मला असं सांगण्यात आलं की त्याची पोलिसांनी चौकशी देखील केली होती, पण ती झाली होती की नाही मला माहीत नाही. पण ह्या महिलेची हत्या 7-8 दिवसापूर्वी झाली याची माहिती मला 2 दिवसापूर्वी मिळाली. तेव्हा मी ती SP नवनीत कवत यांना सांगितली. त्यांनी ती SP संजय जाधवांबरोबर कन्फर्म केली. आज सकाळी मी जेव्हा जाधवांशी बोलले तेव्हा त्यांनी कन्फर्म केलं की मनीषा बिडवे नावाची एक महिला जी कळंब येथे राहायची, जे धाराशिव जिल्ह्यात येतं, तिचा मृत्यू झालेला आहे. तिला एका रूममध्ये ती जिथे सापडली, ज्या घरामध्ये बाहेरून कुलूप होतं आणि आत तिचा मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत मिळाला असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ती म्हणजे महिला कामच हे करायची, म्हणजे लोकांना फ्रेम करा आणि वाटेल ते ब्लॅकमेल करा, त्यांच्यावर वाटेल ते आरोप टाका. म्हणूनच तिच्या घरच्यांनी सुद्धा कंप्लेंट सुद्धा फाईल करायला नकार दिला. म्हणून आता पोलिसांनी सुमोटो सगळं करून आता FIR दाखल करून पोलिसांनी सुमोटो या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करतायत, FIR दाखल होईल. मात्र पोलीस अधीक्षकांचं एक कोर्ट आणि स्थानिक कळंब पोलिसांचं एक वर्जन समोर आलंय. स्थानिक पोलिसांचं वर्जन असं आहे की अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती चुकीची आहे असं स्थानिक पोलिसांचं नेमकं म्हणणं आहे. अजिबात नाही. मी त्यांना इनफॅक्ट SP ही सगळी माहिती पाठवली आहे की मनीषा अकुसकर, मनीषा बिडवे, मनीषा बियाणी, मनीषा उघाडे, मनीषा गोंदिवले या 5 नावांनी ती आडस, कळंब, अंबेजोगाई, रत्नागिरी येथे या वेगवेगळ्या नावांनी ती काम करायची. अनेक लोकांना तिने याच्यात अडकवलं होतं. ही माहिती मी त्यांना पाठवल्यानंतर SPनी देखील मला ती माहिती कन्फर्म केली होती की असे काही व्हिडिओज तिच्याकडनं मिळाले होते की ज्याच्यात ती खरोखर लोकांना अडकवायची हे त्याच्यातनं स्पष्ट होतं आहे. आता हे कोण काय करतायत, व्याप्ती त्यांना वाढवायची नसेल पोलिसांना तर मला माहीत नाही, कारण सगळी जी यंत्रणा आहे ती सडलेली आहे तिथली बीडची. या प्रकरणाची व्याप्ती वाढवायची नाही तुमचं असं म्हणणं आहे. याचा अर्थ स्थानिक पोलीस या प्रकरणामध्ये चुकीचा हस्तक्षेप करतायत आणि मुद्दाम या प्रकरणाची व्याप्ती वाढू देत नाहीत का? बिलकुल, मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे. कारण हेच जे आत्ता पोलीस अधिकारी म्हणाले आहेत रवी सानप नावाचे, यांचे मी जेव्हा काही ऑफिसर्स ज्यांची नियुक्ती केली गेली असं मागे मी जे ट्विट केलं होतं त्याच्याचपैकी हे एक आहे. तर या अधिकाऱ्यांनी काय करतायत, काय बोलतायत त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण ही जी माहिती आहे ती नक्कीच म्हणजे खात्रीलायक माहिती एवढं मी नक्कीच म्हणू शकते.
धन्यवाद. या होत्या आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया. मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा जो खून झालेला आहे, ती मनीषा बिडवे ही महिला वेगवेगळ्या 5 प्रकारच्या ID वापरून आपल्याला कळंब असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल या भागामध्ये वावरताना पाहायला मिळत होती. मात्र या प्रकारातली धक्कादायक जी माहिती समोर येते, जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचं म्हणणं या महिलेबाबतचं वेगळं आहे आणि जे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं नेमकं या प्रकारातलं वेगळं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मनीषा बिडवे संदर्भामध्ये पोलीस काय नेमकं येत्या काळामध्ये स्पष्टीकरण देत आहेत आणि संतोष देशमुख हत्याकांडाशी नेमकी कॉन्स्पिरन्सीची याची काय लिंक जोडली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमी येत आहे की जी महिला होती, जी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा जो आरोपींचा प्लॅन होता, तो प्लॅन करण्यामध्ये ती महिला आणि हे सगळे आरोपी आणि हे कट कारस्थान करणारे जे सगळे होते, त्याच्यामध्ये नेमकी तीच महिला होती का, त्याच महिलेची आता हत्या झाली का, याबाबत 100% माहिती नाही आहे आपल्याकडं की तीच महिला आहे का. कारण त्या महिलेचे वेगवेगळे नाव आहेत, त्या महिलेने कित्येक गुन्हे केलेले आहेत असे चुकीचे, परंतु त्याची सगळी माहिती ही अधिकृत मिळवण्यासाठी उद्या आपण या महिला संदर्भात थोडी माहिती घेऊन मग परत आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत आणि स्पष्ट करणार आहोत की ती महिला कोण आहे, नेमकी हत्या केलेली महिला ती आहे का अजून कोणी आहे. परंतु एक माहिती खरी आहे की ज्यावेळेस अण्णांची हत्या झाली त्यावेळेस हे जे कटकारस्थान केलं होतं हत्येच्या नंतरचं ते खरं आहे. मग त्याबाबत काय तपास झालेला आहे, स्थानिक पोलिसांनी त्यावेळेस काय पाऊल उचललं गेलेलं होतं, त्याचं स्पष्टीकरण पण कुठून आलेलं दिसत नाही. आणि ती महिला कोण आहे ते समोर येणं पण गरजेचं आहे, कारण का कित्येक लोकांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यामध्ये तिचा हात आहे आणि या सगळ्या आरोपींचा हात आहे. त्यामुळे आपल्याला ती महिला कोण आहे हे समोर येणं खूप गरजेचं आहे आणि त्याची आपण खात्री केल्याशिवाय बोलणं की तीच महिला आहे का हत्या झालेली का दुसरी कुठली महिला आहे हे बोलणं म्हणजे चुकीचं होईल. परंतु ती महिला जी कोणी असेल तिची माहिती लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का. आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही. त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलवून घे आणि अशी एक कहाणी सांगितली जाते. पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही, कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे, यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता.